आता मयूर पवार एक तुमच्या गावचं उपसरपंच आहे, चांगलं नेतृत्व आहे त्यांचं, बाहेर वातावरण, काही पक्षनिष्ठ मैत्री म्हणजे पक्षविरहित त्यांना मदत करणार असे देखील मित्र त्यांच्या सोबत आहेत. हो हो 100%. अगदी निष्ठावंत पक्षांचे, इतर पक्षांच्या निष्ठावंत पण मयूर पवारशी संधान ठेवून आहेत, कारण माणूसच अजात शत्रू आहे. म्हणजे गोरगरिबांच्या बाबतीत पाहिजे त्या गोष्टी देणं, मैत्री कशी करावी, कशी जपावी हे त्या माणसाकडून शिकावं. हे मी खूपदा पाहिलंय. आळेगावात असेल, उंब्रज मध्ये असेल, उंब्रज नंबर 2 मध्ये असेल, इकडे पिंपरीत असेल, गायमुखाडी असेल, त्यांचे संबंध सुख दुःखात हो अगदी हो दिसतात, 100% दिसतात. पण मला वाटतं की फक्त मित्रपरिवार हा निर्णायक ठरू शकत नाही असं मला वाटतं. मयूर पवार यांनी मला वाटतं जनसंपर्क अजून वाढवला पाहिजे, लोकांच्या भेटीगाठी घ्यायला हव्यात, त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. त्यांचा मित्रपरिवार आहेच, त्यांच्या नातेवाईक करतील मदत मित्रपरिवाराचे, त्या मित्रपरिवाराचा मित्रपरिवार आहे तोही करेल मदत. पण मयूर पवारांनी स्वतःही खूप सारा प्रयत्न करायला हवा, जनसंपर्क वाढवायला हवा. वर्ष त्यांच्या हातात आहे, म्हणजे सगळी सत्ता जवळजवळ काहीतरी 2 का 3 सोडले तर बाकी सर्व त्यांचे सदस्य त्या ठिकाणी आहेत. त्यांचं कामही खूप चांगलं आहे. पिंपळबंडीत 100% त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. निवडणूक आपण पाहिली वेगळ्या पद्धतीने आहे, परंतु बाकीचे जे याच्या आधी जी बॉडी होती त्याच्यात मासिक सभेत गदारोळ व्हायचा, परंतु एकनिष्ठ सदस्य, एकनिष्ठ कामकाज एकदम पारदर्शक पुढे असं आतापर्यंत तरी त्यांच्या त्या सभेत गदारोळ दिसला नाही. काही काम कसं पारदर्शक आहे की काही दबावाखाली? नाही, तसं नाहीये. एक तर मयूर पवार ही व्यक्तीच निष्कलंक आहे, पहिलीच निष्कलंक आहे. दुसरं असं की आत्ताचे स्थानिक आमदार असतील आमचे, त्यांचं मार्गदर्शन चांगलं आहे त्यांना, त्याचा त्यांना फायदा होतोय त्यांच्या अनुभवाचा. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे काय की स्थानिक आमदार जे त्यांचा मित्रपरिवार जो आहे तो बऱ्यापैकी राजकीय वलय लाभलेला आहे, त्यांचा अनुभव त्यांना कामाला येतो बऱ्यापैकी चांगलाच. आणि स्वतःही सरळ विचाराचा माणूस आहे, नाकासमोर चालणारा, इतरत्र न पाहणारा, म्हणून त्यांना त्याचा फायदा आहे. स्थानिक आमदार विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांना विधानसभेत अतिशय महत्वाची कामगिरी या ठिकाणच्या गटाची मयूर पवार यांनी उचलली होती, एकदम त्यांना प्लस देखील झालेला आहे. हो मयूर पवारांनी त्यावेळी खूप कष्ट घेतले शरददादा सोनवणेसाठी, आणि त्याचा फायदा शरददादा सोनवणे झाला याच्याबद्दल 100% गुमत नाही माझं. काय शरददादा सोनवणे सांगतील तो उमेदवार त्यांच्या दृष्टीने ते मयूर पवार थांबतील की मयूर पवारांना संधी देतील? आता शरददादा सोनवणे ठरवतील. शरददादा सोनवणे हे तुम्ही समजता एवढे हे नाहीत, कच्चे खेळाडू नाहीत. ते ऐनवेळी काय ठरवतील हे त्यांच्या डोक्यात असेल, मला त्याबद्दल नाही काही सांगता येणार. पण मयूर पवारांना संधी देतील याबद्दल मला शंका नाही. आणि माझं वैयक्तिक मत आहे की एकनिष्ठ उमेदवारालाच दादांनी संधी द्यावी, असंही पिंपळवंडीतून बऱ्याच जणांची मतं आहेत. म्हणजे आता मंगेश अण्णा मयूर पवार यांचं संगमत करून दोघांपैकी म्हणजे वादविवाद टाळून पुढे एक उमेदवार द्यावा की असं वेगवेगळ्या गोष्टी संगनमत ठेवून उमेदवार द्यावा असं मला वाटतं. अगदी जर मंगेश अण्णांना संधी देत असतील शरददादा सोनवणे, तर मयूर पवार शांत बसतील हे मला माहिती आहे. कारण शब्द घेणं किंवा शब्द पाळणं या गोष्टी मयूर पवारकडे मला वाटतं त्याला जन्मजात भेटलेल्या आहेत. शरददादा सोनवणे यांचे बंधुतुल्य म्हणजे भावाप्रमाणे ते मयूर पवारला यांना वागणूक देत आहेत. म्हणजे एखादी गोष्ट थोडीशी वाटली तर त्या हक्काने त्या गोष्टी त्यांना सांगतायत. मदत देखील आता विकासाच्या बाबतीत पाहिजे त्या गोष्टी अगदी मी सांगतो ना, शरददादा सोनवणेमुळे, त्यांच्या अनुभवामुळे मयूर पवारांना ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच असताना प्रशासकीय पातळीवर काम आणण्याच्या भानगडीत या सगळ्या गोष्टींमध्ये किती मदत मिळते हे आम्हा पिंपळवंडीकरांना माहिती आहे.
ती आमची प्रगती दाखवतेच, तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही.